महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाशिकच्या तपोवन भागातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. हा वाद केवळ पर्यावरण प्रेमी आणि प्रशासनापुरता मर्यादित राहिला नाही, तर आता या मुद्द्यावरून सरकारमध्येच म्हणजेच महायुतीतच मोठे मतभेद असल्याचं उघड झालंय. एकीकडे सरकारमधील काही मंत्री वृक्षतोडीसाठी सकारात्मक भूमिका घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मात्र अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांना थेट पाठिंबा देत पर्यावरण वाचवण्याची भूमिका घेतली. विकासाच्या आड येणारी झाडं तोडायची की पर्यावरणाचा समतोल राखायचा, या एका प्रश्नावर महायुतीतील नेत्यांमध्ये असली ही दुफळी नेमकी काय, आणि या वादाची व्याप्ती आता शालेय विद्यार्थ्यांपासून ते थेट चित्रपट सृष्टीपर्यंत कशी पसरली. चला पाहूया नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीच्या वादाचे सविस्तर राजकारण आणि समाजकारण. नमस्कार, मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज. नाशिक मधील तपोवन परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडी करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. या योजनेला सुरुवातीपासूनच अनेक सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांनी कडाडून विरोध केला. याच वादाला राजकीय रंग मिळाला जेव्हा सरकारने वृक्षतोडीच्या बाजूने भूमिका घेतली. सरकारमधील काही मंत्र्यांनी विकास कामांसाठी झाडे तोडण्यावर सकारात्मकता दर्शवली. त्यांनी झाडे काढून ती रिप्लांट केली जातील किंवा दुसऱ्या ठिकाणी नवे झाडे लावले जातील अशी विधाने केली. मात्र सरकारच्या या भूमिकेविरुद्ध सर्वात आक्रमक झाले ते अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे. त्यांनी झाड तोडण्याचा थेट आणि तीव्र विरोध केला. सयाजी शिंदे यांच्या या विरोधानंतर आणि आंदोलनानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी थेट ट्विट करत सयाजी शिंदे यांना पाठिंबा दिला. अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांना दिलेला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अजित पवारांनी स्पष्टपणे म्हटले की तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारांना तोडगा काढला पाहिजे. पवारांनी या भूमिकेचं समर्थन करताना पर्यावरण रक्षणावर जोर दिला. ते म्हणाले, या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हितासाठी आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचल तर पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अजित पवारांच्या या ट्विटमुळे आणि स्पष्ट भूमिकेमुळे महायुतीमध्येच तपोवनाच्या मुद्द्यावर दोन परस्पर विरोधी भूमिका असल्याचं चित्र निर्माण झालंय. एकीकडे सरकारमधील काही नेते विकासासाठी वृक्षतोडीला सकारात्मक मानताय, तर दुसरीकडे महायुतीमधील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादीचे अजित पवार गट प्रमुख नेते थेट या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या बाजूने उभे राहिलेत. यामुळे राजकीय वर्तुळात आता महायुतीमध्ये तपोवनाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. हा वाद वाढल्यानंतर अर्थातच या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपली भूमिका मांडली. फडणवीसांनी या प्रकरणावर समोपचारांनी भूमिका घेतल्याचं दिसतं. त्यांनी स्पष्ट केलं की तपोवनातील झाडं तोडावीत असं कोणाचंही मत नाही. त्यांनी पुढे नमूद केलं की या प्रकरणी योग्य तो तोडगा काढला जाईल. या सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी ही समजूतदारपणाची भूमिका घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. मात्र सरकारमधील इतर काही नेत्यांनी सकारात्मक भूमिका आणि अजित पवारांच्या थेट विरोध यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आलेत. तपोवनाचा मुद्दा केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर समाजातही चांगलाच तापलाय. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पाठोपाठ आता चित्रपट सृष्टीतून विरोध वाढताना दिसतोय. अभिनेत्री अनिता दाते यांनी झाडं तोडण्यास तीव्र विरोध दर्शवला असून त्यांनी पर्यावरणीय जागेवर व्यवस्था करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे आता या आंदोलनात शाळकरी मुले देखील उतरली आहेत. या चिमुकल्यांनी हातात वृक्षतोडी विरोधात पोस्टर घेऊन आपला विरोध दर्शवलाय. राज्यभरातून विविध सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांकडून वृक्षतोडीला विरोध करणारी मोहीम सुरू आहे. यावरून स्पष्ट होतं की तपोवनातील झाडांचा मुद्दा हा केवळ नाशिकचा नसून संपूर्ण राज्याच्या पर्यावरणाशी जोडला गेलाय. महायुतीमध्येच आधीच भाजप आणि शिवसेनेत विविध मुद्द्यांवरून नाराजी सुरू असल्याची चर्चा होती आणि आता अजित पवारांनी तपोवनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आले. विकासाच्या नावाखाली पर्यावरण संपवायचं की विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखायचा, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? विकासासाठी हजारो झाडं तोडण्याची सक्ती करण्याची प्रशासनाची भूमिका योग्य आहे की पर्यावरण रक्षणासाठी सयाजी शिंदे यांना अजित पवारांनी दिलेला पाठिंबा राजकीय दृष्ट्या अधिक महत्त्वाचा आहे? या वादावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.